नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत दलियापासून केलेली गुळाची लापशी। ही लापशी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली ही खायला खूप चांगली असते। चला तर मग पाहूयात रेसिपी। मी येथे ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता, परंतु ओल्या खोबऱ्याचे काप हे अतिशय चविष्ट लागतात। आता आपण कुकरमध्ये 1 मोठा चमचा तूप घालणार आहोत। हे आमचं घरचं बनवलेलं तूप आहे। घरच्या घरी तूप कसं बनवायचं याची रेसिपी मी आता टाकणार आहे। तुम्ही वरती आयकॉनवर क्लिक करून या व्हिडिओ नंतर ती रेसिपी बघू शकता। प्रथम आपण ड्रायफ्रुट्स तुपामध्ये परतून घेऊयात। मी येथे काजू, बदाम आणि चारोळी घेतलेली आहे। परतून झाल्यानंतर ड्रायफ्रुट्स काढून घेऊयात आणि त्याच तुपामध्ये आपण हा दलिया आता भाजून घेणार आहोत। दलिया जाड असल्याने मंद आचेवर आपण तो व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता आपण दुसऱ्या गॅसवर पाणी तापवायला ठेवूयात। पाणी हे आपल्याला 3 पट घ्यायचं आहे। जर तुमचा दलिया 1 वाटी असेल तर तुम्हाला 3 वाटी पाणी हे घ्यायचं। आता आपण यामध्ये कापलेले आपले खोबऱ्याचे काप टाकूयात। त्यानंतर यामध्ये किसमिस टाकूयात आणि परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। दलिया हा छान परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। दलिया आणि पाणी हे दोन्ही गरम असल्याने सावधानतेने पाणी टाका। पाणी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या घेणार आहोत। आमचा दलिया थोडा जाड असल्याने 3 शिट्ट्या घेत आहोत। आता मी यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। ॲक्च्युली गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव वाढण्यास मदत होते। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला दलिया हा मऊसूत शिजलेला आहे। आता आपल्याला याला परत गॅसवर ठेवायचं आहे। आता मी यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकणार आहेत। काही लोक यामध्ये जायफळ पावडरही टाकतात, ती तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला हवी असेल तर। आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे। आता आपण यामध्ये परतलेले हे ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत आणि 1 वाटी गूळ मी यामध्ये टाकलेला आहे। 1 वाटी दलियासाठी 1 वाटी गूळ। हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जसा जसा गूळ वितळत जाईल तसं तसं मिश्रण थोडंसं पातळ होत जाईल। आपल्याला ते हलवत राहायचं आहे। आता गूळ यामध्ये एकदम छान मिक्स झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे आता थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे चविष्ट आणि लुसलुशीत आपली लापशी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। टिल देन हॅपी कुकिंग, टेक केअर, बाय बाय।